तर 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मॅचची गोल्डन विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळतीये. वाघाची शिकार केली जाते. धनाजीला परतायला लागेल माघारी आणि कॅच देखील अप्रतिम पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघाला लागतो हा पहिला मोठा आदरा, मोठा धक्का. बॉलिंग मार्कवरती अजय आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर विकेट पडलं होतं, त्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. कौतुक होणं गरजेचं. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. इथे 12th मॅन बसलाय, त्याला प्लेयरांची नावच माहीत नाहीयेत. हरकत नाही, होत असतं असं कधी कधी. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा वापर करणारा स्ट्रोक होता आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. नवीन फलंदाज जगदीश आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आलेला चौकार. पुन्हा एकदा त्याच प्रकारे स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार.
पहिल्या 3 चेंडूंवरती गोलंदाजाचं वर्चस्व, मात्र शेवटच्या 3 चेंडूंवरती पाहायला गेलं तर लक फॅक्टर देखील आणि बॅट्समनचं एकंदरीत पाहायला गेलं तर क्वालिटी देखील पाहायला मिळाली. एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 12, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. चला थोडंसं स्पीड अप करणं गरजेचं राहील. 5 मिनिटं कंप्लीट झालेत. 6वा मिनिटं सुरू झालेल्या या गोष्टीची देखील नोंद करणं गरजेचं राहील वाडेकर टीमला. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा, 3 चौकार असे मात्र पाहायला मिळालेत. गोलंदाज तयार होतोय कैलास ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये. तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला रवी पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती जगदीश पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट होता. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच सुटली आहे. कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. रनआउटची अपील जी मात्र झाली होती आणि स्ट्रायकर एंड वरती अपील होती आणि प्रमुख पंचांना ती अपील झाली होती. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करणं गरजेचं असतं, मात्र प्रमुख पंचांकडे ती अपील होत असताना पाहायला मिळाली. एकंदरीत सिंगल धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 13, एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. एका बाजूला प्राची स्पोर्ट्स वावेगर, दुसऱ्या बाजूला वाडेगर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी गॅप होता आणि त्या गॅपला भेदत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. पहिल्या 3 चेंडूंवरती धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळत होता, मात्र त्या 3 चेंडूंनंतर धावांनी जी गती पकडली आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक शेवटच्या 3 चेंडूंवरती चौकार आले. त्यानंतर या षटकाच्या सुरुवातीमध्ये एक सिंगल, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय तर मागच्या 5 चेंडूंमध्ये 17 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत टीमची टोटल 17. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वे वाचवणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार आहे. कॅचची संधी, कॅच होती कंप्लीट. मिड ऑफ मध्ये साई आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या माध्यमातून कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल झेल. फलंदाज होतोय बाद. लागतोय दुसरा झटका 17 या आकड्यावरती. जगदीश ज्या बॅटरने 4 चौकार मारले होते त्याला मात्र आता तंबूच्या आश्रयाला जायला लागेल. फलंदाज जगदीश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत आपण पाहू शकतो नवीन फलंदाज येतोय. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं. आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा पाहायला मिळतील. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र थोडासा लाईनच्या बाहेर होता आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहिलं तर एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 18. कैलासचं षटक ज्यामध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळते, एक चौकार, एक सिंगल आणि एक वाईट बॉल. एकंदरीत 3 चेंडूंमध्ये त्याने एकंदरीत 6 धावा खर्च केल्यात, एक विकेट कॅरी केली आहे.
इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर करायचा प्रयत्न, मात्र फिल्डिंग एफर्ट चांगले होते सुनीलच्या माध्यमातून. कॅच देखील घेणं गरजेचं होतं. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. ही कॅच होऊ शकली असती. एफर्ट चांगलं होतं, चेंडूपर्यंत पोहोचले होते, मात्र कॅच पकडणं गरजेचं होतं. आपण पाहू शकतो एकंदरीत टीमची टोटल 20 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बराच काय चेंडू हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले होते. कॅच व्हायला पाहिजे होती. एफर्ट चांगला होता, चेंडूपर्यंत पोहोचले, मात्र ज्यावेळेस चेंडूपर्यंत पोहोचले होते मग तुम्ही कॅच देखील घेणं गरजेचं होतं, मात्र कॅच कंप्लीट झाली नाही आणि रनआउटचा चान्स होता. 1 धाव कंप्लीट होते, तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूंचा काही कंप्लीट होतो, 1 चेंडूचा काही शिल्लक. सिंगल देखील आलाय, डॉट बॉल देखील आलाय, डबल देखील आहे, विकेट देखील, वाईड देखील, चौकार देखील. षटकार येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय सुनील. कॅच होती कंप्लीट. यावेळेस करणार नाही चुकी आणि फलंदाज होतोय बाद. लागतोय हा तिसरा धक्का 20 या आकड्यावरती. 2 षटकांची समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा धाव फलकावर. षट क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं सुरू होतोय. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड वरती रवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 20. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये, मात्र त्यानंतर जो कमबॅक केलाय वाडेकर संघाने त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. सुपला मारायचा प्रयत्न होता. मात्र 1 धाव इथे पाहायला मिळेल. टीमची टोटल 21. पहिला चेंडू जो मात्र डॉट, त्यानंतर आलेले सिंगल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतीये 21. षट क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झालेली गोलंदाजाच्या माध्यमातून. कार्पेटच्या सहाय्याने मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होत आहेत. 1 धाव कंप्लीट. सिंगल कंप्लीट होते. कैलास आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ मध्ये आहेत. डीप मध्ये जर पाहिला प्रोटेक्शन एका बाजूला, ऑन साइडला 3 जण डीपिश रिजन मध्ये पाहायला मिळतील. काऊ कॉर्नर असेल, वाईडिश लॉंग ऑन असेल आणि मिड विकेट असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू, फटका चांगला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतायत. एफर्ट चांगले होते. एफर्ट अफलातून पाहायला मिळत आहेत, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच चांगली. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 24 धावा. डॉट, सिंगल, सिंगल आणि डबल. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भावेगर ठाकूरपाडा संघाचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. विकेट पडतायत, मात्र धावेंचा आलेख जे मात्र थांबत नाहीये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न. एसटी रक्षक थोडेसे बीट होत आहेत. इथे थ्रो फेकी देखील झाली होती. थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंड वरती होता, मात्र गोलंदाज स्वतः बॅकिंग साठी आले आणि त्या गोष्टीला अनुषंगून सिंगल धाव इथे कंप्लीट होतीये. 25 धावा. 25. एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच, एका बाजूला गुरवली ब संघ, दुसऱ्या बाजूला आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये.
डीप रिझन मध्ये त्यांच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस पाहिली, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ओव्हर नंबर अशा प्रकारे तिसरी कंप्लीट होती. 3 षटकांची समाप्ती. 27 धावा 9च्या सरासरीने पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. तीन षटकांची समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर चौथी मैदानाच्या आतमध्ये सुरू. बॉलिंग मार्क वरती साई पाहायला मिळतील. हुक करायचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. वॅकेंट एरिया डीप मध्ये फाईन लेगला क्लिअर केलं जाते आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांची मोर या फटक्यावरती आणि चेंडू सीमा पार. चौकार. 31 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. आजच्या दिवसामध्ये एकंदरीत 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. 2 मॅचेस कंप्लीट झाल्या. तिसरी मॅच सुरू अजूनही. यानंतर आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीड अप करणं गरजेचं आहे. इथे वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. क्षेत्ररक्षक होते. थोडंसं जजमेंट खराब. ताकद नाही तर नजाकत. बरा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय. थर्ड मॅनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमधून. थोडेसे नाराज साई आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईच्या गोलंदाजीवरती बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. पहिला आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये, तर दुसरा आपल्याला पाहायला मिळाला थर्ड मॅन मधून. अर्थातच काय तर वेगाला कल्पकतेने उत्तर बॅटिंग करत असताना फलंदाज देतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आले. तिसरा चौकार येईल का की दुसऱ्या बाजूला कमबॅक केलं जाईल गोलंदाज साईच्या माध्यमातून, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजाने. मागच्या 2 चेंडूंवरती तुझं वर्चस्व होता, मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सी फॉर क्रिकेट मध्ये सी फॉर कंट्रोल मी दाखवणार आणि सी फॉर कमबॅक मी माझ्या संघासाठी करून देणार, हे मात्र साई दाखवतोय. आणि इथे त्रिफला चित केल्या जात आहेत. एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू. फलंदाज होतोय बाद. चौथा झटका 35 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपल्याला आतेश पाहायला मिळेल. यावेळेस मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू धरतीला दान होत असताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण मात्र उद्ध्वस्त होतोय. 1 धाव इथे कंप्लीट होईल. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये एक मोठा स्ट्रोक आला तर मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. मात्र प्रश्न असा आहे की एक मोठा स्ट्रोक किंबहुना 2 मोठे स्ट्रोक येतील का. इथे बॅकफुटला आले आणि त्यानंतर स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो अगदी तेच होतोय. एक किंबहुना 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं. त्यातील एक स्ट्रोक जो मात्र आलेला पाहायला मिळतोय. 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचं काही शिल्लक आहे. इथून मोठा एक स्ट्रोक अजून आला, 45 प्लस धावसंख्या आणि मी म्हणेल मॅच 50-50 पाहायला मिळेल. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्राची स्पोर्ट्स वावेघर संघाने चांगली कामगिरी केली आहे. विकेट पडत होते, मात्र जो फलंदाज येतोय त्याच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक देखील पाहायला मिळत आहेत. शफल झाले होते. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू चाललाय वाडिश. लॉंग ऑन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय. 43 आकड्यावरती, 43 धावा धावफलकावरती 4 षटकांची समाप्ती. समीकरण येणारे 24 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज. विनंती असेल गुरवली ब टीम आणि आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. चला फिल्डिंग लावून घ्यायची प्राची स्पोर्ट्स वावेघर. ठाकूरपाडा टीमने तर ओपनिंग पियर वाडेकर टीमने देखील पाठवायचे. लखनजी बारकू रायत साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे, जे की कांबे येथील उपसरपंच आहेत. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती. आपलं सर्च असं स्वागत. त्यांच्या समवेत दीपक शेठ दळवी असतील आणि निलेश शेठ वरटा असतील. या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. तर पहिल्या फेरीतील यानंतर चौथी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला गुरवली ब संघ तर दुसऱ्या बाजूला आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. यानंतर होणारी मॅच गुरवली ब विपक्ष आहे जीवदानी क्रिकेट संघ नानकर टॉस जिंकलाय, जो मात्र आहे जीवदानी क्रिकेट संघ नानकर या संघाने, आणि फिल्डिंग चूज के बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी गुरवली ब या संघाला. चव्वेचाळीस धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. निवियाचा चेंडू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्येमध्ये 44 धावा देखील मी म्हणेल एक फायटिंग टोटल आहे, यात काही शंका नाही. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये, कारण 3 ते 4 असे फटके होते की तुमच्याकडे कॅप्टनचा बॉल किंबहुना 70-70चा बॉल असता तर चेंडू सीमारेषा पलीकडे 100% गेले असते. मात्र निव्याचा चेंडू, त्यामुळे चेंडू इतका ट्रॅव्हल होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती आपल्या रवी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू त्यावरती मिसटॅम स्ट्रोक, चेंडू इनफिल्ड मध्ये होता आणि तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट होतीये टीमची टोटल 1 या आकड्यावरती. चला वे वाचवणं गरजेचं राहील, थोडंसं स्पीड अप करायचंय. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळतात. 44चं टार्गेट, अर्थातच 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची वाडेकर संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर. आणि चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती थोडासा कॉन्फिडन्स कमी झाला होता, मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर रोहितच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्रोक फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय दोन्ही आकड्यावरती.
मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ते म्हणजेच फिल्डिंग टीमला 2 धाब्यांची पॅनल्टी असेल. सो आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धाबाच्या मात्र वाडेकर टीमच्या अकाउंटमध्ये ऍड करू. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट याची मात्र प्राप्त झाली. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेस खूप मोठी आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करत चेंडू सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप मध्ये मिड विकेटला आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंगल सिंगल विकेट, चौकार आणि 2 धावा. एकंदरीत 8 धावा पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. 8 धावा धावफलकावरती, 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करूया. एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 10 पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. येणारे 18 चेंडू 34 धाव्यांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावरती. चला, वेळ वाचवणं गरजेचं असेल. वावेकर टीम रिक्वेस्ट, वेळ वाचवणं गरजेचं असेल कारण खूप जास्त अवधी घेतला जातोय. 7 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेण्यात आलीत. आपल्या माध्यमातून या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मित्रांनो, सहकार्य करा, अन्यथा आपल्याला तिसऱ्या फेरीतील किंबहुना क्वालिफाईंग राऊंडच्या मॅच मधील ओव्हर्स डिडक्ट करायला लागतील. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करायचे. पहिल्या फेरीतील अजून 2 मॅचेस यानंतर देखील होणं बाकी आहेत. सो रिक्वेस्ट थोडंसं सहकार्य करा. धनाजी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. इथे स्ट्रोक फसला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती विकेट. फुलटॉस चेंडू होता, मात्र लो फुलटॉस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर रोल करण्यात आले होते. एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 16 चेंडू 33 धाव्यांची गरज. 16-33 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या धावफलकावरती 11. धनाजीचं कौतुक होणं गरजेचं आहे. बॅटिंग करू शकले नाही, मात्र बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी टाकतात. प्रॉपर आणि जेन्युइन ऑलराऊंडर धनाजी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आहेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुनील, ज्यांच्याकडे मोठे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची क्षमता आहे, असे सुनील आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस शफल झाले होते. चेस करण्याचा प्रयत्न आणि लक फॅक्टर ऑन होतोय. मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा पंजा जो मात्र ओपन होतोय. अर्थातच काय वाईट +4, 5 धावा संजीवनीचं काम करतील. चेस करायचा प्रयत्न होता, फुकटचे 5 धावा मिळत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये बॅट कशाला फिरवण्याचा प्रयत्न करत होते तेच काही कळलं नाही. धावसंख्या 16 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आत सुरू. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर थोडेसे फंबल होतात. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा चांगल्या रीतीने कंप्लीट होत आहेत. सुनील जे मात्र धाडस केलं होतं, मानस केलं होतं की दुसरी धाव घेणार, मात्र स्ट्रायकर एंड वरतून कैलास ते मात्र जागेवरती होते. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मी म्हणेल 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पडल्या आणि कंप्लीट झाल्या. एकंदरीत 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. इथे वाईट बॉल येतो. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होती. 19 धावा. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आता 10चा रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. त्यामुळे कमबॅक केलं यात काही शंकाच नाहीये. वाईट +4 धावा. त्यानंतर वाईट बॉल आला. फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड. कारण माहित होतं क्षेत्ररक्षकाला मी पुढे गेलो तरी चेंडू मिळणार नाही आणि त्यानंतर टप्पा पडल्यावरती माझ्या डोक्यावरून चेंडू जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये मी बाउंड्री लगत थांबतो जेणेकरून टप्पा पडल्यावरती मला जजमेंट घेता येईल. आणि त्या गोष्टीला अनुषंगून एकंदरीत 3 धावा संघासाठी वाचवण्यामध्ये यश मिळालंय क्षेत्ररक्षकाला. 20 धावा धावफलकावरती. 24 धाव्यांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 24 असं समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज सियार थोडेसे शफल झाले होते. इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र पाहिजे तसं चेंडू आलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट होतीये. एकवीस धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज. 12 चेंडू 23 असं समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पंच 1 मिनिट मॅच थांबवायची. 5 बॉल झालेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही या ओव्हर मधील. पहिल्या चेंडू विकेट, त्यानंतर सिंगल. 2 चेंडू झाले. मग वाईड +4. मग तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा वाईड आणि बॅक टू बॅक 2 सिंगल. 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर एक सिंगल आली. त्यानंतर वाईड +4. मग 2 धावा. मग वाईड. मग 2 सिंगल.
एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 21 पाहायला मिळेल दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होत आहेत. दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल 23. विजयासाठी अजूनही 21 धाव्यांची गरज. 12 चेंडू 21 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. 12 चेंडू 21 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सुनील, दुसऱ्या बाजूला कैलास. 5 चेंडू 11 धाव्यांवरती सुनील खेळत आहेत, जे की नॉन स्ट्रायकर एंडवरती. 2 चेंडू 2 धावा 100च्या स्ट्राईक रेटने कैलास खेळत आहेत. तर बॉलिंग मार्क वरती प्रशांत पाहायला मिळतील. जसे नंबर 1 मध्ये प्रशांत येतोय बॉलिंग मार्क वरती. वेळ वाचवणं गरजेचं असेल. खूप जास्त अवधी घेतला जातोय. फुलटॉस चेंडू इनसाइड आउट आणि स्ट्रोक अफलातून पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार, चौकार. राकेश घारे यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतो. थोडीशी जागा बनवली, माहित होतं ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेकेंट एरिया आहे. इथे देखील त्या सीझनला टार्गेट करायचं होतं, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू पायाजवळ आला आणि ऑन साइडला ट्रॅव्हल झाला. त्यामुळेच मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र अनएक्सपेक्टेड बॉल आला. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते, फलंदाज झाला बाद. कॅचच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होतीये. ऋतिक, आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा. चांगला चेंडू पाहायला मिळतो. वुडलेंथ वरती टप्पा पडल्यावरती थोडासा बाहेरच्या बाजूला वळत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर पप्प्या पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण येऊन ठेपलंय. 9 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. बॅटची कडा लागते. एसटी रक्षक चूक करणार नाहीयेत. कट अँड कॉट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला समीकरण येऊन ठेपलंय. 8 चेंडू 17 धाव्यांची गरज. येणारे 8 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 15+ धावसंख्या. शेवटच्या षटकामध्ये प्रेशराइज सिच्युएशन मध्ये वाडेकर संघ पोहोचू शकतो, मात्र एक मोठा फटका आला. 15 पेक्षा कमी धावा राहिल्या तर मॅच 50-50 पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा राहिल्या तर बॅटिंग करणारा संघ फ्रंट फूट वरती जाईल. 2 मोठे फटके येतील, एक मोठा फटका येईल की एकही मोठा फटका येणार नाही, हे मात्र पाहणं महत्त्वाचं असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे.
55 मिनिटं होऊन गेले त्या मॅचला सुरू होऊन, अजूनही जर पाहायला गेलं तर ही मॅच संपलेली नाहीये. त्यामुळे रिक्वेस्ट थोडस वेळ वाचवा. इथे फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. 5वा झटका लागतोय. तू चल मे आया अशा परिस्थितीमध्ये अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जातीये. वाडेकर संघाला अजून एक धक्का. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो फलंदाज जो मात्र बाद होतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गळ ढासावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासळती. गोलंदाजी प्रशांतची खूप सुरेख होतीये आणि एस्ट्यांच्या मागून एस्टिरक्षण करत असताना धनाजी देखील त्याला गाईड करतोय. मास्टरमाइंड आहे आणि त्याच्या माध्यमातून एस्ट्यांच्या मागून एस्टिरक्षण करत असताना मॅचचं सूत्र बदलले जात आहेत. सातत्याने प्रत्येक चेंडू नंतर त्याच्या माध्यमातून कॉलिंग केली जाते, कशी गोलंदाजी केली पाहिजे. इथे वाईड बॉल आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यावरती वळण घेतोय चेंडू, त्यामुळे आपण पाहू शकतो फलंदाजाने चेंडूला लीव केलं. त्याला देखील माहित होता टप्पा पडलाय, वळण घेतोय. अशा परिस्थितीमध्ये एक एक्स्ट्राची धाव संजीवनीचं काम करेल. पायावरती चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो खूप वाईड होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता समीकरण जो मात्र येऊन ठेपले. येणारे 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. 3 षटकांची समाप्ती, 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 6 चेंडू 14 धाब्यांची. विजयासाठी अजूनही गरज. बॉलिंग मार्क वरती संदीप आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. संदीपच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होतीये पाहणं महत्वाचं असेल. डिफेंडिंग षटकामध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला सुनील आपल्याला पाहायला मिळते, ज्या सुनीलच्या माध्यमातून आतापर्यंत प्रॉमिसिंग कामगिरी पाहायला मिळाली. मात्र या ओव्हरमध्ये 14 धावा बनवावे लागतील आणि त्याचा भार सुनील वरती असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय शफल झाले होते. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. चौकार पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. जागेवरती असते तर कदाचित 9 चेंडू देखील होऊ शकला असं, मात्र शफल झाले होते. अशा परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचं होतं. सध्याची गरज काय तर धावा, आणि धावा आल्यात ते महत्वाचं. 5 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत, कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन.
अजून एका विकेटचं पतन होतंय. 4 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज असताना अजून एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे पडत असताना पाहायला मिळतात. समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. इथे देखील स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच सुटली आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता सो मात्र गोलंदाज 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. चला डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे मॅच होती फिनिश. वेल प्लेड टीम प्राची स्पोर्ट्स ठाकूरपाडा वावेगर. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत वाडेकर संघाला. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल गुरोली ब आणि त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल आय जीवदानी क्रिकेट संघ नानकर.